नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज मी घेऊन आली आहे खूप दिवसांनी नॉनव्हेज रेसिपी, चिकनची रेसिपी। तर अर्धा किलो चिकन घेतलेला हे बघा, वॉश करून आहे ना चांगला स्वच्छ धुवून मी त्याला आलं लसणाची पेस्ट लावून ठेवली आहे। तर चला सुरू करूया बनवायला। तर एक ह्याच्यामध्ये टोपामध्ये मी तेल घेतलं आहे आणि कांदा लसूण घेतला आहे। लसूण भरपूर घ्यायचे आहेत, खूप छान लागतं असं फोडणी टाकली की। त्याच्यानंतर आहे ना आपण जे वॉश केलेलं चिकन आहे ना ते आपण त्याच्या तेलावर टाकून घेऊया। हा बघा, हा चिकन मी डायरेक्ट तेलावर टाकते आहे आणि त्याच्यानंतर थोडं मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्यानंतर चांगलं कडक होईपर्यंत चांगलं भरपूर वेळ, आणि गॅस आहे ना फास्ट ठेवायचा। तर मी चांगलं मिक्स करून घेते आणि त्याच्यानंतर आहे थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे आणि झाकण काढल्यानंतर आहे ना ते मस्त कडक होतं, म्हणजे पीस येतं चिकनचे। त्याच्यानंतर मी त्याच्यात टाकते आहे मसाला, लाल तिखट आणि हळद, आणि हा एव्हरेस्टचा चिकन मसाला, हा पूर्ण पॅकेट टाकते मी। त्याच्यानंतर टाकते आहे गरम मसाला आणि धना पावडर, एक चमचा। त्याच्यानंतर मिक्स करून घेते। मंडळी, खूप दिवस झाले माझे व्हिडिओ येत नव्हते, कारण की माझं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं होतं, त्याच्यामुळे मी खूप दिवस झाले व्हिडिओ टाकत नव्हते। तर हे बघा, मिक्स करून घेते आणि झाकण काढून घेतलं, मी भाप काढून घेतली आहे। आणि बघा मस्त किती छान दिसतं आहे ना चिकन। थोडंसं खाली लागलेलं, पण ते नंतर पाणी टाकल्यानंतर ओके होऊन जाईल। त्याच्यानंतर हे ओल्या खोबऱ्याचं वाटण केलं आणि मीठ टाकून घेतलं थोडंसं पाणी टाकल्यानंतर, आणि त्याच्यात आहे ना बटाटा पण टाकलेला। कोणाकोणाला चिकन मटनमध्ये बटाटा आवडतं नक्की सांगा। आणि हे बघा, एक बॉईल आलं आहे आणि हा आहे फायनल रिझल्ट तुमच्यासाठी। बघा किती मस्त दिसून चिकन। मंडळी, माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर करा आणि प्लीज मला सपोर्ट करा। थँक्स फॉर वॉचिंग।